मी काय गेन केलं, मला असं पुअर हेल्थ नव्हतं पाहिजे होतं फॉर माय चाइल्ड. सो बिकॉज ऑफ दॅट सफरिंग व्हेन आय वॉज ग्रोइंग अप विथ माय हेल्थ, फॉर मी दॅट इम्पॉर्टन्स फॉर हेल्थ वॉज देअर अँड आय फेल्ट दॅट माझ्या बाळासाठी आय वॉन्ट टू मेक शुअर दॅट ही डझंट हॅव दॅट सफरिंग. काहीच नाही. इट्स नॉट अबाउट वेदर यू आर अ गुड मदर और नॉट अ गुड मदर. इट्स नॉट दॅट एट ऑल. म्हणजे डिड यू गेट दॅट नॉलेज अँड इन्फॉर्मेशन? तुमचं दूध दूध नाहीये, कमी आहे. बॉटल द्या. वाय बॉटल? बिकॉज तेव्हा मी पण दिले बरोबर. तुमचं खूप छान झालंय. काही प्रॉब्लेम नाही झाला तुम्हाला. ते झालं. सो दॅट गॅप वॉज देअर. सो दे वर नॉट गेटिंग सपोर्ट फ्रॉम फॅमिली ऑल्सो अँड दे वर नॉट गेटिंग सपोर्ट फ्रॉम डॉक्टर्स ऑल्सो. बट कधी-कधी मतलब इतक्या वेळ असं झालंय ना, आय हॅव थॉट मी व्हाय शुड आय डू दिस? का करू हे काम? And but one of the books that I now buy for everyone is this book called Gita for Children. Whether you have a birth vaginally or through a cesarean, the mother will have milk for the baby because milk production begins during pregnancy and not after birth. नमस्कार. टीजीव्ही मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मी स्नेहल सिंग. मी नवीन सामला. आणि मी सुचरिता करी. दी गायडिंग व्हॉइस आता मराठीमध्येही आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी. द गायडिंग व्हॉइस टीजीव्ही मराठी चॅनल विद्यार्थ्यांसाठी, तरुण व्यावसायिकांसाठी मार्गदर्शन करण्यासाठी केले गेलेले आहे. आम्ही या पॉडकास्टमध्ये नवीन तंत्रज्ञान ट्रेंड्स, सहजीवनाच्या अनुभवांवर सॉफ्ट स्किल्स, व्यक्तिमत्वासाठी विकास इत्यादींवर चर्चा करू. नमस्कार. टीजीव्ही मराठी व्हर्च्युअल स्टुडिओमध्ये माझ्यासोबत आज जुडले आहेत आधुनिका प्रकाश आणि आजचा टॉपिक आहे एम्पॉवरिंग मदर्स, आधुनिका प्रकाश's जर्नी ऑफ ब्रेस्ट फीडिंग, ॲडव्होकेसी अँड सोशल इम्पॅक्ट. तर फर्स्ट ऑफ ऑल वेलकम आधुनिका. आज आम्हाला वेळ दिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद. Hello, I'm Steve Ahern, one of the judges of the Asia Podcast Awards. I'm interrupting this episode to let you know that you're listening to an award-winning podcast. This podcast won its category in the 2024 Podcast Awards, so you know you're listening to quality. Enjoy your listening experience, and congratulations to the team who created this award-winning podcast for you. आणि आपण सुरुवात थोडीशी तुमच्या मनाला गुदगुली करून करूया. I'll ask you some random questions, words, and all you have to do is मनात जे पहिलं वाक्य येईल किंवा जे फर्स्ट सेंटेन्स किंवा वर्ड येईल तो फक्त तुम्हाला सांगायचा आहे आणि मग आपण आजच्या आपल्या कॉन्व्हर्सेशनकडे वळूया. तर लेट स्टार्ट. सगळ्यात पहिला मदरहुड, आईपण. Nourishment, समुदाय, कम्युनिटी. belonging, परफेक्ट. चेंज. difficult, ज्ञान किंवा नॉलेज. growth, परफेक्ट. रेझिलियन्स, सहनशीलता. difficult, परफेक्ट. सक्सेस, यश. peace. आणि लर्निंग. Learning पण growthच आहे. परफेक्ट. थँक्यू. द गायडिंग व्हॉइस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. टीजीव्ही मराठी आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि मी आहे स्नेहल सिंग. द गायडिंग व्हॉइस मराठी या माध्यमातून आम्ही या जगाला थोडं अधिक चांगलं बनवण्याचा प्रयत्न करतो. आम्ही महत्त्वपूर्ण गोष्टींबद्दल बोलतो ज्यामुळे तुमच्या जीवनाचे किंवा करिअरमध्ये थोडी सुधारणा होऊ शकते. आधुनिका, पुन्हा एकदा तुझं स्वागत आहे आमच्या आजच्या ह्या एपिसोडमध्ये आणि आमच्या या प्रवासात सहभागी झाल्याबद्दल खूप 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 धन्यवाद. आपण डायरेक्ट कॉन्व्हर्सेशनकडे तुम्ही मला बोलवले हे कॉन्व्हर्सेशनसाठी. धन्यवाद. थँक्यू. आणि म्हणजे आय हॅव सीन युअर जर्नी. ओके. तर द बेसिक क्वेश्चन जो मला वाटतो ना की मला नेहमीच विचारावा वाटतो तो आहे की तुम्हाला हे ब्रेस्ट फीडिंग सपोर्ट फॉर इंडिया हे सुरू करायची प्रेरणा आली कुठून? कशी झाली ते चालू? ऍक्च्युली लहान असताना मी खूप आजारी होते. मीन्स आय यूज टू फॉल सिक व्हेरी ऑफन अँड आय यूज टू मी काय करू शकते बरं व्हायला, यु नो. सो वेन आय वॉज प्रेग्नेंट विथ माय फर्स्ट, तेव्हा आय थॉट प्रेग्नन्सीमध्ये मी काय करू शकते अँड बालसाठी मी नंतर काय करू शकते टू मेक शुअर द चाइल्ड हॅज गुड इम्युनिटी. म्हणजे जास्त मी काय करू शकते. तेव्हा मी स्तनपान बद्दल खूप
खूप खूप खूप एज्युकेशन आणि खूप नॉलेज आणि खूप इन्फॉर्मेशन घेतलं तेव्हा. आणि नंतर व्हेन आय वाज टॉकिंग टू माय फ्रेंड्स अँड माझी एक्स कॉलिग्स काय दॅट टाइम आय रिअलाइज की नॉलेज कॉमन नाहीये. मी काय गेन केलं, मला असं पुअर हेल्थ नव्हतं पाहिजे होतं फॉर माय चाइल्ड. सो बिकॉज ऑफ दॅट सफरिंग व्हेन आय वॉज ग्रोइंग अप विथ माय हेल्थ, फॉर मी दॅट इम्पॉर्टन्स फॉर हेल्थ वॉज देअर अँड आय फेल्ट दॅट माझ्या बाळासाठी आय वॉन्ट टू मेक शुअर दॅट ही डझंट हॅव दॅट सफरिंग, हेल्थ सफरिंग. सो देन आय रिअलाइज दॅट खूप मोठं गॅप आहे. म्हणजे हे सी द थिंग इज सम मदरला काय वाटतं, मला स्तनपान होत नाही, मी छान आई नाहीये. हम्म. काहीच नाहीये. इट्स नॉट अबाउट वेदर यू आर अ गुड मदर और नॉट अ गुड मदर. इट्स नॉट दॅट एट ऑल. म्हणजे डिड यू गेट दॅट नॉलेज अँड इन्फॉर्मेशन? हम्म. The support. Because see, when your baby is born, तुम्ही मोस्ट vulnerable आहे तेव्हा. करेक्ट. हॉर्मोनल खूप चेंज झालंय आणि बाल पूर्ण म्हणजे डिलिव्हरी वेदर इट इज व्हाजायनल किंवा सी सेक्शन, इट डझंट मॅटर. खूप अवघड आहे गिव्हिंग बर्थ ओव्हर. आणि नंतर ते हॉर्मोनल चेंज चालू झालंय आणि लॉट ऑफ थिंग्स आर गोइंग ऑन. हॉर्मोनल कॉकटेलला असतं तेव्हा. सो दॅट टाइम यू कॅन्ट फिगर आउट ब्रेस्ट फीडिंग कसं करायचं. करेक्ट. सो द होल कम्युनिटी और तेव्हा पूर्वी कसं होतं दॅट वी यूज टू लिव्ह इन विलेजेस, ट्राईब्स होते तेव्हा. ती आई आणि आजी आणि फ्रेंड्स अँड वॉट एव्हर काकू अँड मावशी सगळं असतं ते दे वर देअर ॲट दॅट टाइम. आणि तेच गायडन्स द्यायला दॅट टाइम. ओके, की कसं करायचं, लॅच ऑन कसं करायचं बेबीला आणि पूर्ण हे गायडन्स होतं तेव्हा. पण आता काय झालंय, आम्ही न्यूक्लिअर सेटल मध्ये आलंय. सो ते फोनमध्ये पण वी आर स्पेंडिंग टाइम ऑन द फोन, बट वी आर नॉट स्पेंडिंग टाइम टॉकिंग टू पीपल. करेक्ट. असं नाहीये की तो आम्ही फोन पण वरती नाहीये, पण फोनवरती यू वेस्टिंग टाइम, सोशल मीडिया हे. सो इनिशियली ते कम्युनिकेशनचा गोल होता हे फोनचा, दॅट इज नॉट गेटिंग मेट. करेक्ट. कम्युनिकेशन इज नॉट हॅपनिंग विथ द नियर अँड डिअर वन्स ॲज मच आणि गॅप जास्त वाढलाय आता. करेक्ट. सो यू फाइंड इट यू डोंट नो हाऊ टू टॉक. कसं विचारायचं, कसं सांगायचं मला एक खूप त्रास होतोय. दॅट इज वन प्रॉब्लेम. अँड अनदर प्रॉब्लेम वॉज द प्रिव्हियस जनरेशनमध्ये खूप डॉक्टर्सनी मदरला सांगितलं, तुम्ही फॉर्म्युला द्या. हम्म. स्तनपान करायचं म्हणजे कष्ट घेऊ नका. तुमच्याकडे पैसे आहे ना, हे फॉर्म्युलाच बेटर आहे. तुम्ही ब्रेस्टफीड करू नका, त्रास घेऊ नका. हे बॉटलमध्ये तुम्ही दूध द्या. ते खूप बेनिफिट आहे. असं तेव्हा फॉर्म्युला कंपनीनी मार्केटिंग केलं होतं. राईट. सो त्यांना पण माहित नाहीये ब्रेस्ट फीडिंग कसं करायचं. तर प्रिव्हियस जनरेशन सिटीज म्हणजे पॉप्युलेशन आहे, खूप कमी लोकांनी ब्रेस्ट फीड केलंय. सो Right. त्यांना पण माहित नाहीये. जास्त बाल मी म्हणजे खूप खूप तास फीड करतोय बाल, तुमचं दूध दूध नाहीये, कमी आहे. बॉटल द्या. व्हाय बॉटल? बिकॉज तेव्हा मी पण दिले बरोबर. तुमचं खूप छान झालंय. काही प्रॉब्लेम नाही झाला तुम्हाला. हम्म. ते झालं. सो दॅट गॅप वॉज देअर. सो दे वर नॉट गेटिंग सपोर्ट फ्रॉम फॅमिली ऑल्सो and they were not getting support from doctors also. Because and again, it's not the doctor's fault. Because doctors, when the formula companies were giving that misinformation, they spread it as knowledge. Correct. So doctors believed that was true, but actually formula manufacturers were selling their product. असं सांगतात, टीका काय यूज करू नका, शॅम्पू छान असतं. लाईक दॅट सेम थिंग शॅम्पू और इवन कंडिशनर आमच्या इन फ्रंट ऑफ आवर आईज कंडिशनरचं मार्केटिंग चालू झालंय. Right. So we know how marketing works now. Our generation did use conditioners as children. No? Agree. असं झालं होतं. So then that gap I wanted to cover. So I started talking to my friends and family. एक तास मी फोनवरती होते तेव्हा, आयर्लंडमध्ये होते तेव्हा. So with my close friends I used to be on international call, असं कर, तसं कर and all that. And then I realized that I'll start sending emails. And emails च्या नंतर when this Facebook group was formed, I thought let me share it there, that information. हम्म. बिकॉज तेव्हा आयर्लंडमध्ये असंच एक आयरिश फेसबुक ग्रुप होता. हम्म. आयरिश फेसबुक ग्रुप मुळे मीन्स आय फेल्ट बेटर, आय फेल्ट लेस लोनली. बिकॉज मला काय वाटतं तेव्हा न्यूक्लिअर सेटअप तर आहेच, पण तेव्हा विदेशात पण होते मी. Correct. नेक्स्ट लेवल ऑफ लॅक ऑफ सपोर्ट अँड लोनलीनेस होतं. मीन्स whom should I talk to? फ्रॉम माय ऑल कझन आय वॉज द फर्स्ट टू गिव्ह बर्थ. सो असं आई आणि कोणीच नव्हतं मला नव्हतं सांगायला. So then I started that group and then I thought, okay, let me share this information.
अँड पुणे मॉम्स होता ऍक्च्युली फर्स्ट ब्रेस्ट फिडिंग सपोर्ट फॉर पुणे मॉम्स, बिकॉज पुणेमध्येच मी राहिले मोस्टली. नंतर खूप मेंबर्स दे स्टार्टेड ऍडिंग पीपल फ्रॉम आउटसाइड पुणे, अँड देन नंतर इट बिकेम इंडियन मदर्स. ते इंडियन मदर्स का सांगितलं? बिकॉज इट इज फॉर इंडियन कल्चरल कॉन्टेक्स्ट. म्हणजे ग्रुपमध्ये देयर वॉज आयरिश कल्चरल कॉन्टेक्स्ट. आणि आमच्या कल्चरमध्ये काय आहे, हे कन्फाइनमेंट पिरियड असतं, 3 महिन्यात बाहेर नाही जायचं, घरचा खाणं खायचं, सात्विक खाणं खायचं. हे सगळं आमच्या कल्चरल कॉन्टेक्स्ट मुळेच आहे. करेक्ट. की ते इंडियन मदर्ससाठी एक ब्रेस्ट फीडिंग ग्रुप क्रिएट केला. पण मग हाऊ डिड यू हँडल, म्हणजे सुरुवातीचे तुमचे काय चॅलेंजेस आले? बिकॉज युअर ग्रुप वॉज ह्यूज. ओके, इट्स अ लार्ज कम्युनिटी ऑफ मदर्स. तर सुरुवातीला काही चॅलेंजेस आल्या का इन टर्म्स ऑफ हँडलिंग ग्रुप किंवा म्हणजे सेटिंग खूप आहे. बघता तुम्ही. इट इज अ टॅबू सब्जेक्ट, म्हणजे अजूनही असा विचार करायला लागतो की आपण हे असंच बोलू शकतो का? हा प्रश्न अजूनही पडतो. हो, आणि हे आमचा प्रायव्हेट प्रॉब्लेम आहे. हम्म. सगळं सांगायचं गरज नाहीये. हे सगळं पण आहे, आता पण आहे. आणि हे गिल्ट तर आहेच. म्हणजे तुला यू आर नॉट एबल टू फीड म्हणजे यू आर नॉट अ गुड मदर, दॅट इज इनसाइड मदर्स. पण असं नाहीच आहे. दॅट सपोर्ट सिस्टम हॅज कोलॅप्स्ड अँड दॅट नॉलेज हॅज ऑल्सो नॉट बीन रिसीव्ड. सो इट्स नेव्हर द मदर्स फॉल्ट. पण चॅलेंजेस मोस्टली ते ऑनलाईनचंच होतं. ऑनलाईन ट्रोलिंग म्हणजे खूप जास्त आहे. Correct. बॅरियर आहे ना, ते स्क्रीनच्या काय सांगायचं, कसं सांगायचं कोणी विचारत नाही. True. सेम सोसायटीमध्ये असताना सपोज यू ऑलवेज थिंक यू विल मीट दॅट नेबर अगेन. काही पण कसं पण रूट सांगितलं तर यू विल मीट दॅट नेबर अगेन. पण ते ऑनलाईन मीडियम मध्ये वरती असं नाही, मी पुणेमध्ये आहे, कोणी बँगलोरमध्ये आहे, कोणी US मध्ये आहे. Correct. काही सांगतात लोक विदाउट थिंकिंग दॅट पर्सन इज रीडिंग दॅट. हाऊ इज दॅट पर्सन गोइंग टू फील. कधी तुम्ही अपोलोजाइज करणारच नाही. सो दॅट इज रूल्ड आउट. So most of the problems are not really about the technical subject of breastfeeding. But कधी-कधी मतलब इतक्या वेळ असं झालंय ना, आय हॅव थॉट मी व्हाय शुड आय डू दिस? का करू हे काम? मला पैसे मिळत नाही आणि मला काहीच मिळत नाही. सो व्हाय शुड आय डू दिस? सो द चॅलेंजेस वर मोर विथ गोइंग ऑन इन पर्सिव्हिअरिंग. लॉट ऑफ टाइम मला असं वाटलं बस झालं आता. मला हे करायचंच नाही. मी का का करू? सो देन those were the challenges that we felt. Of course, now आता खूप मोठं टीम पण होतं तेव्हा, आता कमी झालं अजून, बिकॉज फेसबुक खूप जास्त लोक आता यूज करत नाही. नेक्स्ट जनरेशन पूर्ण आता इंस्टाग्राम वरती गेलंय. बट ऍट द पीक आमच्याकडे खूप मोठा टीम होता. ऑलमोस्ट 40 लेडीजचा टीम होता. अक्रॉस डिफरंट टाइम झोन्स. ते एव्हरी 3 hours किंवा 2 hours समन वॉज दी अदर ते तिथे रिस्पॉन्ड करत होते तेव्हा. But that was also a challenge, how to manage the team and how to keep them motivated. But that was still manageable. But the trolling and the attacking at different phases, आमच्या different growth phases मध्ये आमचं evolution कसं झालं, आमची ideology कसं formulate झाली, तेव्हा काहीतरी change असताना there was some sort of trolling. So that was difficult to overcome. बिकॉज कधी-कधी असं होतं, की कोण अगेन ऑनलाईन, ऑफलाईन मध्ये असं कोणी सांगत नाही तुमच्या फेसवर, तू असं आहे, तसं आहे. पण ऑनलाईन वरती तर कोणी तुम्हाला तुमच्याबद्दल काही पण सांगू शकता. तो तेव्हा मला मी असं आहे का? लोकं असं सांगतायत माझ्याबद्दल. मी ॲक्चुअली आहे की नाही असं? सो यू क्वेश्चन तुमचं डेफिनेशन काय आहे? सो दोज वर सम चॅलेंजेस अँड देन क्रायिंग एट नाईट दॅट आय डोंट नो व्हाय आय एम डूइंग दिस अँड बस झालं अँड ऑल ऑफ दोज थिंग्स. But the goal was that I want to help as many people as possible. And whether you तुमच्या गॉड वरती बिलीव्ह आहे, नाहीये, युनिव्हर्स, divine forces, whatever you want to call. If that responsibility or that privilege is given to you, that you have it in you to help someone. So, do you want to take that opportunity or you want to just be a weak person and say, Mala nako? You want to stop. Asa nako, no? You have to keep persevering through the challenges. So, that were the challenges, and I decided, "Nahi, even if I can help one person or two people, I have that, gift, or I have that opportunity. So I don't want to walk away from it." आता पण Facebookच्या पॉप्युलॅरिटी खूप कमी झाली. But now also, lot of some Facebook groups, they are closed down. म्हणजे आता they are not doing that work because, इतक्या bandwidth and mentally also खूप exhaustion झालं. आता सोशल मीडियाचा पण exhaustion झालाय. Correct. Especially of people who are there from inception. And our generation has seen it
लिटरली सी मोबाईल फोन्स गेटिंग इव्हॉल्व्ड आणि नंतर WhatsApp आणि नंतर Facebook आणि नंतर Insta. ते मेंटल फटीग पण आलं खूप वेळ. यू फील बस झाला आता. आय वॉन्ट टू मीट पीपल. आय वॉन्ट टू गो आउट. So, through all of that, just to keep going, because okay, if one person I can help, me kare, like that. So that was the challenge and also the journey of persevering. तर मग ह्या ॲज अन यू आर अ सोशल ऑन्टरप्रिनर इन अ वे, ओके. तर तुझ्या ह्या प्रवासात सर्वात समाधानकारक गोष्ट काय म्हणशील? Can you explain that to me in English? Sorry. Fulfilling part of your journey. What makes you feel that okay, fulfilling? This is fulfilling for me. So, one of the downsides of social media is also, आता तुम्ही स्लममध्ये काम करणार, ते यू विल मीट दॅट पर्सन फेस टू फेस आणि तुम्हाला इमिडिएटली कळणार, हो बेनिफिट झालंय हे फॅमिलीला किंवा हे महिलाला थोडाफार बेनिफिट आमच्या काम, बिकॉज ऑफ आवर वर्क हे महिलाला थोडाफार बेनिफिट झालं. पण ते ऑनलाईन वरती हे होत नाही. किंवा मी कोणाला हेल्प केलं, त्यांचं नाव काय, ते कसं दिसतात, कुठे राहतात, आम्हाला काहीच माहित नाही. सो कधी-कधी ते पोस्ट करतात Facebookवरती, ग्रुपवरती, की थँक सो मच, तुम्ही सपोर्ट केलं मला आता इतक्या वर्ष झाले, की इतक्या महिना झाले. नाहीतर आमची NICUमध्ये बेबी होती. आता त्याला बरं झालंय आणि त्यांना बरं झालं. ते 3 वर्ष फीड केलं. हे सगळं पोस्ट करताना मला असं वाटतं, हो ठीक आहे, काहीतरी कुठेतरी बेनिफिट होतोय. नाहीतर आम्हाला कळतच नाही, की काय केलं, कुठे केलं असं म्हणजे. पण there is a Gujaratis आमची एक फ्रेंड होती. इट वाज समथिंग लाइक दिस इन "नेकी कर एंड दरिया में डाल." मीन्स हां. डू इट. आता यू आर नॉट डूइंग इट सो दॅट यू विल कोणी मला नंतर थँक यू सांगणार, की "यू सेव्ह माय लाईफ और यू सेव्ह माय हेल्थ ऑफ माय बेबी." असं काहीच नाहीये. नेकी करायचं आणि सोडायचं. सो बट दॅट वे यू स्टिल फील गुड, "ओह, वी हेल्प समबडी." बट यू डोंट डू इट विथ द इंटेन्शन ऑफ गेटिंग अ रिवॉर्ड. Reward. Correct. So I feel very peaceful that I am doing it with that intention only, that I'm just doing good and I'm leaving it out there. Because in this case, we don't even know whom we have helped. So you just do it and you leave it. And you go to bed at night. झोप छान येणार. कोणाला हेल्प केलं, काही रिटर्न मध्ये आम्हाला नको. So you feel good from that point of view. Loved it. I want to go back to the earlier question. Okay. ब्रेस्ट फीडिंग हा जसं आपण बोललो, की अजूनही सेन्सिटिव्ह टॉपिक आहे. इझिली घरात बोललं जात नाही. लाइक 2 बहिणी पण एकमेकींशी बोलत नाहीत कधी अजूनही. इन मॉडर्न होम्स जिथे बाकी सगळं शेअर करतो आपण अगदी लेटेस्ट सीरीज विच मे हॅव ऑल काइंड ऑफ सीन्स ते पण इझिली बघतो एकत्र बसून. पण ह्या गोष्टीबद्दल बोलायची कल्चरल बाइंडिंग कुठेतरी येते आणि हा सेन्सिटिव्ह टॉपिक सगळ्या घरांमध्ये. तर कल्चरल बॅरियर्स ला तुम्ही कसे ओव्हरकम केलं किंवा हाऊ डिड यू मेक विमेन स्पीक अबाउट दिस? Actually, it all starts from like a community leader सांगतात ना. So everybody is only mirroring your actions. म्हणजे तेव्हा मी नाव ऑफकोर्स माझे मुळे मोठं झालंय. सो आय एम नॉट ब्रेस्ट फीडिंग देम एनीमोर. पण तेव्हा मला पण कष्ट होते. I was also having phases when I was struggling. So I also used to post there. I am currently मला झोप नाही आली and I was feeding both kids at one time. मला खूप म्हणजे जास्त एक्झॉशन झालंय, झोप नाही झाली, कितक्या वर्ष झाले झोप नाही झाली, लाइक ऑल ऑफ दोज थिंग्स. तो तेव्हा वेन यू सी समवन एल्स डू इट, मी नर्सिंग इन पब्लिकच्या फोटोज पोस्ट करत होते तेव्हा, देर इज नथिंग टू बी अशेम्ड ऑफ. अँड तुम्हाला ब्रेस्ट स्तनपानाविषयी तुमचा काहीतरी प्रॉब्लेम आहे, त्याला तुम्हाला गिल्टी, यू डोंट टू फील बॅड, यू डोंट फील गिल्टी, तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे स्तनपानबद्दल. सो दॅट वे ते कम्युनिटी लीडर कसं करतात, ते सगळ्याच कम्युनिटीमध्ये असंच मिरर करतात त्यांचं बिहेवियर. सो दिस मी त्याला पण प्रॉब्लेम आहे का, लाईक दॅट अँड पोस्ट करते, ते फीड करते पब्लिकमध्ये आणि ती पोस्ट करते. म्हणजे काही देयर नो शेम असोसिएटेड, यू आर जस्ट फीडिंग युअर बेबी, नथिंग रॉंग. So that is how it all started, that I was sharing my problem when everybody was sharing their problem. So once I started, then like suppose 5 people share, then those 5 people will influence another 5 people to share. So asa karon, it becomes like a root of a tree.
That's how everybody feels comfortable and everyone shares. There is nothing to feel guilty or feel sad or ashamed. So that is how it all, started, where we started talking about तुम्ही कुठे पण जाऊ शकता, फील करू शकता. तुम्हाला सगळी मंडीला जायचंय, तुम्हाला कुठे पण जायचं, तिथे नर्सिंग रूम असणार की नाही असणार तुम्ही सांगू नाही शकत. करेक्ट. पण से दॅट इथे नर्सिंग रूम नाही आणि ते तिथे नाही जाणार. म्हणजे लिटरली ते मच्छी घेताना पण मी फील केलं. बिकॉज तिथे नाही असणार नर्सिंग रूम. करेक्ट. आहे, तिथे लॉक आहे का? चावी आहे का? कुठे आहे? साफ आहे का? यू कॅन्ट से मी कुठेच नाही जाणार. तर मिनिमम 2 वर्ष तुम्हाला मुलाला फीड करायचंच आहे. दॅट इज द मिनिमम. तर 2 वर्ष तुम्ही घरी नाही घरी तुम्ही नाही बसू शकता ना. करेक्ट. सो असंच स्टार्ट झालं. ते कुठे पण फीड करा, रेल्वे स्टेशन राहू, फिश मार्केट राहू द्या, कुठे पण तुम्ही फीड करू शकता. अँड देन दॅट इज हाऊ इट ऑल केम अबाउट दॅट यू कॅन फीड एनीवेअर, यू कॅन हॅव प्रॉब्लेम्स, यू कॅन शेअर अबाउट इट. इट्स ओके लाइक दॅट. इंटरेस्टिंग. तुम्ही पुस्तक पण लिहिलेलं आहे ब्रेस्ट पोषण. तर व्हॉट इन्स्पायर्ड यू टू राईट दॅट बुक? ऍक्च्युली व्हेरियस मीडियम्स मला ट्राय करायचं होतं. म्हणजे आता ऑलरेडी कम्युनिटीवरती मी खूप लेडीजला हेल्प केलं आणि माझी टीमने पण खूप हेल्प केलं सगळ्यांसाठी. बट कोणाला बुक पाहिजे तर बुक पण आहे. राईट. आणि आम्ही काय रेकमेंड करतो ग्रुपवरती दॅट यू हॅव टू गेट एज्युकेटेड अबाउट ब्रेस्ट फीडिंग बिफोर द बेबी इज बॉर्न. Right. पण एकदा तुमच्या बेबीचा बर्थ झाला, इतक्या हॉर्मोन्स आहे आणि इतक्या लोक आहेत, ते पूर्ण तुमचं माइंड पण क्लाउड होऊन जाणार. करेक्ट. आमचा वेबिनार पण आहे, आमचा ग्रुप पण आहे, अँड वन मोर मीडियम वॉज द बुक. अँड आय फेल्ट दॅट व्हॉट एव्हर म्हणजे इम्पॉर्टंट बेसिक थिंग्स every mother should know about breastfeeding. Because mostly, maybe some doctor has not read about breastfeeding, maybe the nurse has not read about breastfeeding. And ideally, that is not the situation, but we don't live in an ideal world. At least you can take care of your own baby. करेक्ट. करेक्ट. So I felt that maybe आता ते ऍक्च्युली खूप टाइम चेंज झालाय. खूप लोक पुस्तक वाचतच नाही. नॉर्मली दे डोंट रीड बुक्स अँड that is what the situation is right now. So, but that was the intention. That let there also be one book for anyone who prefers to read a book. Because eventually ते थोडा social media fatigue येणारच, because we are at the peak if you ask me. And now there is a movement with a lot of offline events happening, switching off events and no being on your phone events. Eventually it is that circle. We will all come back to reading books. We will all come back to more offline gatherings. बिकॉज आता खूप लोकांना रिअलाइज झालंय ते सोशल मीडियाच्या कनेक्शन वेगळं आहे आणि ऑफलाईन कनेक्शन वेगळंच आहे. करेक्ट. इफ यू आर टॉकिंग टू समवन ऑन सोशल मीडिया यू विल फॉरगेट दॅट. बट एकदा पण तुम्ही मीट केलं तर ॲटलीस्ट समवेअर कुठेतरी रजिस्टर होणारच. नसतं. करेक्ट. That was the goal, that a book should also be there for the same information. So we have a webinar, we have a group, we have different ways to for whomever work, whatever works. म्हणजे तुम्हाला व्हिडिओचं लर्निंग करायचं तर तुम्ही आमचा वेबिनार अटेंड करू शकता. तुम्ही बुकच्या लर्निंग प्रेफर करता तर तुम्ही बुक वाचू शकता. सो इट वॉज जस्ट लाईक डिफरंट मीडियम्स. अगेन द इंटेन्शन वॉज की आईसाठी ते इन्फॉर्मेशन पाहिजे. कसं आम्ही तिथे हाऊ डू वी गेट दॅट इन्फॉर्मेशन टू द मदर. So that was the thought process. पण तसंच तुमचा प्रोग्राम पण आहे विच इज इंडियन लॅक्टेशन एज्युकेशन प्रोग्राम. मग ह्याच्याबद्दल थोडीशी अजून माहिती सांगशील का? सो आता माझा मोठा मुलगा आता 12 वर्षाचा आहे. सो आय हॅव बीन डुइंग दिस फॉर ऑलमोस्ट 13 इयर्स नाव. आणि 13 इयर्स मध्ये खूप चेंजेस पण आले. तेव्हा लॅक्टेशन काउन्सिलर नव्हते. करेक्ट. यू हॅव टू फिगर दॅट आउट. आणि दॅट इज वन पीस ऑफ द पझल ऑफ हाऊ द मदर कॅन गेट सपोर्ट. म्हणजे तेव्हा ऑलरेडी ऍक्च्युली डॉक्टर्स ना त्यांना लॅक्टेशन सब्जेक्ट नाहीये. पीडियाट्रिशियन्स आणि गायनेकॉलॉजिस्ट मध्ये देर इज नो सब्जेक्ट पूर्ण ऑन लॅक्टेशन. करेक्ट. तर एचओडीला इंटरेस्ट आहे ते काहीतरी शेअर केलं तर वेगळंच, दॅट इज डिफरंट. बट सब्जेक्ट इज नॉट देअर इन मोस्ट प्लेसेस. सो व्हॉट वी वॉन्टेड टू डू इज एकतर if you are breastfeeding and you feel, everyone should know about this. So mothers also, like that's how I got into it. And I felt, this is such an important topic. पण कोणी पण बोलत नाही breastfeeding विषयाबद्दल काही. So मला वाटलं that I want to help as many mothers as possible.
मला काय स्ट्रगल झाला, आय डोंट वॉन्ट अदर्स टू हॅव दॅट स्ट्रगल. सो दॅट कोर्स आम्ही वी फायनली डिझाइन्ड इट फॉर इंडियन कल्चरल कॉन्टेक्स्ट विथ इंडियन स्पीकर्स. बिकॉज मी जेव्हा कोर्स केला, मी अमेरिकन कोर्स केलं होतं आणि अमेरिकन कल्चरल कॉन्टेक्स्ट वरती होता. पण आमच्या कोर्स आम्ही इंडियन कल्चरल कॉन्टेक्स्ट, इंडियन स्पीकर आणि तेव्हा ते ॲक्सेंट पण कळायचं नाही बरोबर, ते कसं रेकॉर्ड केलंय आणि हे लाइक देअर इज फुल टॉपिक ऑन सम पूर्ण एक पी आहे एक टॉपिक वरती. बट इट नॉट रेलेव्हंट टू आवर कल्चर. सो ते पूर्ण आम्ही जे कोर्स आता क्रिएट केला दॅट इज टोटली ऑन आवर कल्चर. आणि आय स्ट्रॉंगली फील दॅट 95% टाइम्स देयर शुड बी नो प्रॉब्लेम. ते आहे ते 95 to 98 म्हणजे डिपेंड्स राइट व्हॉट इज द प्रॉब्लेम. सो वी डिझाइन द कोर्स इन सच अ वे दॅट इट इज सिम्पल टू अंडरस्टँड. इट इज नॉट ओनली फॉर मेडिकल प्रोफेशनल्स बट नॉर्मल मदर ऑल्सो त्यांना काहीतरी पॅशनेट आलं की मला स्तनपान सपोर्ट करायचंय. They can also do the course. So the course was designed in a very simple way and intentionally kept very, very simple so that that language doesn't become a barrier. म्हणजे कधी-कधी आम्ही हे मेडिकल कोर्स करताना असं नाहीये, इट इज नॉट नेसेसरी दॅट ओन्ली अ मेडिकल पर्सन नीड्स टू सॉल्व्ह द प्रॉब्लेम. आणि तुम्ही डॉक्टरकडे गेला तर त्यांचं असतं 10 मिनिट, 10 मिनिट, 10 मिनिट. बट ऍक्च्युली आईला एक ऑलमोस्ट 60 मिनिट काहीतरी पाहिजे ते सपोर्टसाठी. काय झालं, कसं झालं, किती दूध पितोय, किती मिनिट पितोय, तुम्ही कसं बसतात, कसं तुम्ही बेबीला होल्ड करतात, ही पूर्ण ॲटलीस्ट 6 कधी-कधी 90 मिनिट्स पण लागतं. सो समटाईम्स डॉक्टर्सला इतक्या वेळ नसणार. दे नीड टू ब्रेस्ट फीडिंग. व्हाय? बिकॉज खूप जास्त वेळ बेबी फीड करतोय. दिस डझंट मीन दॅट तुमचं आईचं दूध कमी आहे. सो दीज बेसिक्स दे नीड टू नो. काउन्सिलिंग पण ठेवलं. How to speak to the mother. Because mother is already in that hormonal cocktail, Teva. Her hormones are settling down and she's not a normal person. So Teva, how to talk and all of those cultural aspects of, also kadi-kadi mother-in-law aste, mother aste. So how do you navigate that? Correct. This is not only 2 people, there are 3, 4, 5 people in the house. So all of those pieces were put together in this course and kept simple so that mothers can also do it. And also we've had medical professionals from across the world. So doctors also don't feel that this course is, too simple or too elementary. So we designed म्हणजे 3 levels आहेत. The first level is like तुम्हाला आता lactation, passion झालंय. So you can help your neighbors. आणि सेकंड इज म्हणजे तुम्हाला कन्सल्टेशन्स करायचे म्हणजे यू वॉन्ट टू स्टार्ट गेटिंग पेड फॉर युअर टाइम. आणि थर्ड लेवल इज तुम्हाला हॉस्पिटलमध्ये काम करायचं. ते NICU मध्ये काय होतं आणि वेट लॉस किती व्हायचं हे पूर्ण ते वेगळं लेवल करून वी मेड द कोर्स. So it was first of its kind, designed and everything in India. So, of course, there are similar courses and every course has its USP. But again, the intention was that every mother should be able to breastfeed for as long as she wants to. Right. Like she wanted to breastfeed, but she was not able to because she didn't get the support and the information. So she was not able to. So that was the goal, that every mother should be able to breastfeed as long as she wants to. असं होतं. Amazing. And it shows, okay, the kind of work you have done so far. तुम्ही एक 3-3.5 लाख लोक आयांचं मन टच केलेलं आहे आणि यू हेल्प देम. तर मग हाऊ डू दॅट मेक यू फील आणि आता इथून पुढे काय? So I feel that I'm a mere mortal and I just want to do the best that I can. And I also have my phases, where of course आता हे खूप वर्ष झालंय तर कधी-कधी ते फटीग पण येतं. You feel that बस झालं आता थोडा ब्रेक पाहिजे. So आता थोडाफार I had a slow period and now I want to start picking it up again because there was a lot of fatigue of, because तुम्ही कोणाला हेल्प केलं ना, you actually give away a part of yourself. Because you are doing it at the cost of your own comfort actually. आणि तुम्ही कोणाला पण हेल्प केलं ना, then some part of it is also aching for that person. Correct. म्हणजे person is having a problem and even if you go and sit next to that person, you take some part of that negative energy from them and you're trying to give that positive energy to them. That is in real life, but online also it happens. You're trying to change the life of someone, but you're also taking in their struggles. म्हणजे
if a mother has posted that when my child was crying, my child was snatched away from me, and I was not allowed to pacify my child, then your heart aches for that mother. ट्रू. ते फोन ठेवलं आणि विसरलं असं नसतं. यू आर थिंकिंग अबाउट दॅट असं का झालं अँड असं नाही. इट्स नॉट सपोज टू हॅपन. राइट. There are stories that mother took the baby out. The mother's mother has taken the baby away, or the mother-in-law has taken the baby away when the baby is crying. Or कधी कधी असं पण गोष्टी आहे that the mother-in-law is saying that the baby will sleep with me and not with you. So all of these, they stay with you and then they start chipping a bit out of you. So Teva, it is difficult to restore that balance in your life, personal life, because at some personal level, it's impacting you. करेक्ट. Right? You start believing की बापरे इतकं काय काय झालंय दुनियामध्ये, and you start absorbing that. So over time, then you need to disconnect from that, and you also need to revive yourself to feel that no, I can't control the outcome. I can only control my effort. So that revival period is what I think I needed for some time. So Ata, I will again, going forward, start. I haven't been making content, and everyone who meets me is like, "Why aren't you making content? Like, you know so much. स्तनपानबद्दल तुम्हाला इतक्या knowledge आहे. तुम्ही का content नाही बनवतात?" But then I also had to restore myself. I had to be there for my family. I had to, do so many things that I wasn't really able, or even take care of myself. You know. आता you're giving so much आणि फॅमिली पण आहे आणि लहान मुलं पण आहे and you're just giving and giving and then you're losing yourself in the process. So आता I will, I'm hoping to create more content and of course आमचा Facebook ग्रुप चालूच आहे. आता पण आमचा 24/7 365 days आमचा फ्री सपोर्ट आहेच. So that has not stopped. So we want to see different mediums, but ते Facebookच्या कसं होतं ते क्लोज ग्रुपच्या होतं कॉन्सेप्ट. आता Instagram वरती आम्ही सेम वी कांट डू दॅट. म्हणजे ते रिस्पॉन्ड पण करायचं ते दे Absolutely. आणि ते सब रिस्पॉन्समध्ये आम्ही लिंक नाही पोस्ट करू शकता. ते फोटो पण ते बरोबर. सो देयर इज अ डिफरंट मीडियम्स दॅट वी वॉन्टेड टू ट्राय बिकॉज Instaवरती नव्हतं. वी ट्राईड टू गेट दॅट. सो ते बरोबर मीडियम पण पाहिजे आणि Facebook ॲज अ मीडियम फॉर कम्युनिटी खूपच छान होतं. लेट टू बी कम्प्लिटली ऑनेस्ट. अँड आता असं कोणी मतलब वी हॅव नॉट फाउंड अ सिमिलर मीडियम. करेक्ट. वी कॅन लोकांना प्रायव्हसी पण पाहिजे स्तनपानच्या डिस्कशन. ते ओपनली लोक सांगत नाही की मला हे प्रॉब्लेम आहे कसं सो सो ऑल ऑफ दोज थिंग्स वी हॅव टू मॉनिटर. मे बी वी विल कन्सिडर मुव्हिंग टू अनदर मीडियम इफ वी फाइंड अ गुड वन. करेक्ट. फ्रॉम दॅट आता माझा गोल हेच आहे की मला कॉन्टेंट बनवायचंय अँड हुएव्हर आय कॅन हेल्प. म्हणजे कोणी बघणार आम्हाला माहित नाही. बट व्हॉटएव्हर आय कॅन डू to help them. But there are a lot of other content creators also. They are also doing a fantastic job. But I'll do what I can, what is within my control. मेक सेन्स. तुम्ही ऑलरेडी भरपूर लाईव्ह इम्पॅक्ट केलेला आहे आधुनिका. आणि वन लास्ट क्वेश्चन बिफोर वी मूव्ह टू तडका ऑफ दिस एपिसोड इज न्यू मॉम्ससाठी हु आर जस्ट स्टार्टिंग ब्रेस्ट फीडिंग ऑर आर स्ट्रगलिंग विथ ब्रेस्ट फीडिंग, त्यांच्यासाठी काही एक बेसिक सल्ला जो तू यू फील की हा गरजेचा आहे, हे माहित असेल तर थोडंसं सोपं होईल. तेच आहे. आता खूप लॅक्टेशन काउन्सिलर्स आहे. खूपच हॉस्पिटल्समध्ये आता लॅक्टेशन काउन्सिलर आहे. सो ओन्ली वन ॲडवाइस, तुम्ही लॅक्टेशन आणि स्तनपानबद्दल बिफोर बेबी तुम्ही नॉलेज गेन करून ठेवा तुम्ही. नंतर तुम्हाला कमी त्रास होणार. नाहीतर काय होतं, खूप कष्ट होतं. सो इन्स्टेड तुम्ही बिफोर बेबी इज बॉर्न तुम्ही पूर्ण नॉलेज घेऊन ठेवा. आमच्याकडे वेबिनार पण आहे, किताब पण आहे, पण आमच्याकडे करायचं असं पण नाहीये. टेक दॅट सपोर्ट. तुम्हाला ऑफलाईन क्लास कुठे जायचंय, तुमच्या सिटीमध्ये कुठे आहे ते एकदा बघून घ्या. रिव्ह्यूज बघून घ्या आणि फीडबॅक एकदा यू कॅन चेक फ्रॉम एव्हरीवन. आणि लॅक्टेशन काउन्सिलरचा पण तुम्ही नंबर ठेवा तुमच्याबरोबर. काय प्रॉब्लेम आला तुमच्या हॉस्पिटलमध्ये लॅक्टेशन काउन्सिलर नाही, काही प्रॉब्लेम नाही. पण तुमच्या सिटीमध्ये रेकमेंडेड रेप्युटेड लॅक्टेशन काउन्सिलरचा नंबर तुम्ही ठेव. आणि प्रॉब्लेम आला तर त्यांना तुम्ही बोलू शकता. घरी पण तुम्ही बोलू शकता. कधी-कधी कसं वाटतं ते 40 दिवसचा रूल असतं, घरच्या बाहेर नाही जायचं. पण तुम्ही हॉस्पिटलला जातात. पिडियाट्रिशियनकडे जातात.
बट तुम्ही कोणाला घरी बोलवायला तुम्हाला असं वाटतं का बोलवाय आमच्या नाही होतंय सोडून द्या आणि स्ट्रेस पण आहे. ते खूप त्रास होतो सगळ्यांना. सो कॉल दॅट लॅक्टेशन काउन्सिलर हो. कॉल द लॅक्टेशन काउन्सिलर टू द हॉस्पिटल. बट टेक दॅट हेल्प. टेक दॅट हेल्प. तुम्ही म्हणजे असं बॅड मदर आहे असं विचारूच नका. दॅट इफ यू टेक हेल्प फॉर ब्रेस्ट फीडिंग हे पण होत नाही का तुम्हाला? कधी-कधी हे असं हे काही लोकांना असं वाटतं, माझ्या व्हजायनल डिलिव्हरी नाही झालं, माझं सी सेक्शन झालं. हां. दॅट डझंट डिफाईन युअर आयडेंटिटी ॲज अ मदर. You are a mother and you are going to do the best you can for your child. So you are not less of a mother if you have a birth through a cesarean or if you give formula. असं आहेच नाही. But it is important for the mother's health and the baby's health. So take that help, take that support. Don't have guilt, don't have any shame associated with taking help. So that is the only important advice. आय थिंक खूप इम्पॉर्टंट आहे हा. आणि अजून एकाचे डिटेल्स तर तुम्हाला दिसणारच आहेत. सो यू कॅन कनेक्ट विथ हर फेसबुक ग्रुप ऑर फाइंड अ वे टू कनेक्ट टू फाइंड द राईट कॉन्टॅक्ट डिटेल्स ऑल्सो. अजून एका आतापर्यंत खूप मज्जा आली तुझ्याबरोबर बोलताना. एक लास्ट तडका म्हणून क्विक रॅपिड फायर करूया. सिम्पल क्वेश्चन विचारणार आहे, जे मनात येईल ते उत्तर दे. ओके, सो लेट्स स्टार्ट विथ द फर्स्ट वन इफ यू आर रेडी. चहा की कॉफी? Nothing. मी ऍक्च्युली चहा पण घेत नाही, पण कॉफी बट प्रेफरन्स कॉफीच आहे म्हणजे. कॉफी. ओके. जर तू सोशल एंटरप्रेन्योर नसती तर तू काय करत असतीस आज? मला ऍक्च्युली सोशल वर्करच व्हायचं होतं. म्हणजे लहानपासून तेच विचारायचं होतं. ऍक्च्युली माय फादर हॅड कॅन्सर, सो सोशल वर्कर्स हेल्प्ड अस. सो आय ऑल्वेज फेल्ट मला सोशल वर्कच करायचंय. आता पण मी काहीच करणार, पण मी सोशल वर्क करणार. पण इन केस मी असंच विचारत होते, मला लहान मुलं खूप आवडते, खूप. सो आय थॉट दॅट जस्ट रिसेंटली आय वाज टेलिंग माय किड्स that I think if I have nothing to do, then I'll become, teacher to like babies. Like, they're so cute. I like being around them. But they ask me, but they fight a lot, they scratch each other, they pull each other's hair. I was like, yeah, I didn't think so. But yeah, पण social worker. Definitely social worker only. अमेझिंग. वन वर्ड मध्ये जर तुला तुझी पर्सनॅलिटी डिस्क्राईब करायची असेल तर काय वर्ड यूज करशील? One word about myself is, I would say, I would like to call myself as a funny person. अमेझिंग. फेवरेट प्लेस that you love traveling to? I lived in Copenhagen actually for a year, and I absolutely loved living in Copenhagen. For a year, I was there. So my heart is yearning and aching to go here again. So that's all on my mind at this point. But overall, मला traveling खूपच आवडते. So I have traveled intensively across the world and in India as well. So I just love traveling. So there is not, I can't say एकच जागा आहे, but in India it's Goa म्हणजे, anything just chill and beach पण आहे ना. So a lot of people like, some people like mountains, some people like beaches. So we are a beach family. So Goa in India and Copenhagen in the world. I think I relate to that because yes, we are a beach family too. Beaches is our favorite place, whether it is Florida or Mars or whether it is Goa. It's like accessibility to Goa is like easy. We don't live in Delhi की गोवाला कसं जायचं types. So Goa is the place. तुझं कम्फर्ट फूड? Comfort food is because आता Mangalorean roots आहे. So sambar rice is home. परफेक्ट. आणि युअर बिगेस्ट इन्स्पिरेशन? My biggest inspiration, I think, is my mother because she also had a lot of challenges, in her life, and how she kept herself positive through it all, and persevered through some really rough times and raised two kids, being a single woman. So it is, and not just that, she's very flexible, and Ata this year she turned 70, and I like how she's been able to be flexible. I think it's an important thing, because as you age, असं वाटतं हेच पाहिजे, हेच खायचं आणि इथेच जायचं. You have those preferences. So over time, it's important to be able to try new things, do things in a different manner. So I think from the flexible, because uh,
I can tend to be very fixated about certain things. I feel that, as a goal, it's good to keep being flexible about things. इंटरेस्टिंग. तुझी एखादी सवय जी ज्याचा तुला अभिमान वाटतो की आय एम प्राऊड ऑफ दिस हॅबिट दॅट आय हॅव. So, आता 20 वर्ष झालंय I've been doing yoga. So, I think it's something that it's actually India's gift to the world, and people in India don't value it at all. So, I think the fact that I've been doing yoga consistently, and I would want my kids to meditate and, prioritize their health through yoga. So, that is something that I'm really happy about. And, recently I've again started prioritizing my physical health also. Because after, kids have become older, so I don't have that excuse anymore. So I think it's one thing that, yeah, I also focus a lot on my health. I'm very health conscious. So I eat a lot of clean food as much as possible. Again, not an extremist anymore. So that's one thing that I have a lot of knowledge about eating healthy and leading a healthy life. So I think most people who know me would know that about me. अमेझिंग. लास्ट क्वेश्चन. लास्ट वाचलेलं बुक. I think last वाचलेला book is a tough one, like I said, because आता attention span खूप कमी झालाय. That is a fact. And but one of the books that I now buy for everyone is this book called Gita for Children, and it's the book that's written by Rupa Pai. And I have been trying to read the Gita for decades now, and every time I have lifted the Gita at that time, I was not able to finish it because the language खूप heavy होता. करेक्ट. Was like हे काय सांगतायत काय कळतच नाही. It was very intense. But I knew that I wanted to read the Gita, and a good friend of mine recommended this book to me, and I'm actually gifting it to anyone and everyone whenever I feel okay, this person needs to read this book because it's so simplified, Very simple. I love it. very simplified, and it's great for the kids also. So whenever I have that drive, and at the end of the day, I read the book to my kids. Very rare now, I would say. But I think it's a great tool because I think some principles of right and wrong, they're timeless, and the same confusions, maybe with more distractions, are there today. But I think life's questions are more or less the essences remain the same. And I think, it's a good guiding book for just to read sometimes, even casually. अगदी. आय अग्री. इट इज वन ऑफ माय फेवरेट बुक्स टू. आणि आय थिंक मी पण आतापर्यंत 2-3 जणांना गिफ्ट केलंय की तू खरं Actually, माझ्याकडे 5 कॉपीज आहे. Just like, good book for sure. Highly recommended. Absolutely. Adhunika, anything you want to say before we close for today? I think what I want to tell everyone is to donate time or money to help someone, because I think sometimes we are so engrossed in our lives. ते social media आमचा टाइम आहे ना, ते सेटिंग्स मध्ये दिसतं किती वेळ फोनवरती स्पेंड केला. टाइम हा, स्क्रीन टाइम. टाइम नाही आता तुम्ही ₹500 पर मंथ पण टू सोशल कॉज डोनेट करू शकता. ₹50 per month, ₹10, whatever it is. It is important that we do some amount of seva in our life. If you are comfortable in life, then please do help someone else who does not have a comfortable life. And comfortable life and uncomfortable life is not only about having money. To be honest, there are people who are having other issues also. Cleaning the planet, could be environmental issues, could be domestic, could be cancer, could be anything. We spend so much money today. पावभाजीला बाहेर गेलं तर ऍटलीस्ट 2-3 हजारचा खर्च येतच. येतो. म्हणजे Correct. येतच. बट आम्हाला हे ₹500 मंथली डोनेट करताना आम्ही विचारतो. म्हणजे एक वर्षामध्ये 6,000 डोनेट करायचं, तर 6,000 डोनेट करायचं का? So I think it's important that for those who are coming from those backgrounds where they can afford it, and this is what I've been thinking a lot. And when I got married also, that Panditji had told me that 10% you should donate. Right. And 15 years ago, I was like, but 10% of what is left after you spend, or 10% of your income? Amazing. And now when I think about that conversation, which is crystal clear in my mind even now, I feel like it doesn't matter. It doesn't matter whether it is 10% or 1% or 50%. It doesn't matter. Wherever you are, in your life, everyone in
everyone can help someone else, every day. So find that way, and there's a lot of goodness in this world, lot of goodness, and you be one of those things, goodness in the world, contributing to it. I loved what you said, ki donate time or money or both, and it makes so much sense in even simplifying की काय देऊ शकतो आणि कधी-कधी फक्त तो वेळ देणं also counts so much. It is healing for so many. Just that 5 minutes of attention. I Old think age I will home sit- also I'm saying, old age home मध्ये there are so many people who just want someone to talk. Yes. Talk, read books with them किंवा त्यांच्याबरोबर बसून गप्पा मारण्यासाठी. त्यांना पैसे नको, but that ashram need money to run. So I'm not questioning the money aspect. Right. If you don't have money, or you feel that's not how you want to donate, you feel it's not what I want to, then you donate time Correct. there, or see, there are some kids who are playing, they want books, they want shoes. There are so many little ways that you can help. And we need to stop focusing just on ourselves all the time and see how you can improve the lives of others. Small thing, whatever that is. ॲब्सोल्युटली. अधुनिका, तुझ्याबरोबर गप्पा मारण्यात खूप 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 मज्जा आली आज आणि खूप काही गोष्टी तू आज सांगितल्या ज्या मला नक्कीच माहिती आहे की आमच्या ऑडियन्सला त्या उपयोगाच्या असणार आहेत आणि त्यांना नसतील तर त्यांच्या ओळखीचं नक्कीच कोणीतरी असेल ज्यांना तुझी आजची दिलेली इन्फॉर्मेशन खूप उपयोगाची असणार आहे. सो थँक्यू, थँक्यू, थँक्यू पुन्हा एकदा आज आम्हाला वेळ दिल्याबद्दल. आणि आमच्याबरोबर इथे आता ॲज यू सेड सगळी इन्फॉर्मेशन अगदी काही स्वतःकडे न ठेवता फ्रीली शेअर केल्याबद्दल. सो थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आणि मला हे सेशनला बोलवलं तुम्ही आणि अपॉर्च्युनिटी दिलं टू शेअर अबाउट वर्क अँड अबाउट ज्ञान ऑन लाईफ. I think everyone gets abundance of, but it's nice, to have that platform and opportunity. So thank you so much. थँक्यू. आणि शेवटच्या भागाकडे वळण्याआधी पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की TGV चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा आणि आजचा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर आपल्या 3 मित्रांबरोबर तरी शेअर करा. कदाचित त्यांनाही याचा फायदा होईल किंवा एखादी टिप्पणी त्यांनाही आवडेल. तुमच्या मित्रांना काहीतरी नवीन शिकायला भेटेल आणि आम्हाला 3 नवीन सबस्क्रायबर्स भेटतील. तर विन विन सिच्युएशन. आता वळूया ट्रिव्हिया सेगमेंटकडे. ट्रिव्हिया सेगमेंटमध्ये आपण शेअर करतो सामान्य ज्ञान जे इतकं सामान्य नाहीये, लेस नोन फॅक्ट्स. तर आज आपण लेस नोन फॅक्ट्स जाणून घेणार आहोत ब्रेस्ट फीडिंग बद्दल. तर सगळ्यात पहिली फॅक्ट, स्तन आणि अंडाशयाचा कर्करोग धोका कमी करते आणि मातांसाठी हृदयविकार निरोगी ठेवते. दुसरं, बाळाचे वय, आरोग्य आणि वाढीच्या गरजेनुसार आईच्या दुधाचा घटक बदलतो. आणि तिसरा, जन्मानंतर त्वचा लागल्यामुळे बाळाला सहजपणे स्तनपान करणे शिकता येते. या माहितीबद्दल तुम्हाला माहित नसेल तर आम्हाला नक्कीच कळवा आणि आम्हाला तुमचा असा सपोर्ट देत राहा. I just want to add one more point. Yes, yes, please. Very important one. That whether you have a birth vaginally or through a cesarean, the mother will have milk for the baby because milk production begins during pregnancy and not after birth. ते सिझेरियन मध्ये कधी कधी ते जास्त दूध यायला टाइम लागतो, बट बेसिक how much the child needs, the milk is there for. सो ते आहे आमच्या म्हणजे नॉट ओनली वेबिनार अँड एव्हरीवेअर, बट तुम्ही हे थोडा अंडरस्टँड दिस कॉन्सेप्ट, हाऊ टू अंडरस्टँड इफ बेबी इज गेटिंग इनफ, and you will understand that when the baby is born, irrespective of type of birth, because some women feel cesarean आहे तर तुम्हाला 2-3 दिवस दूध येणार नाही, असं नाहीये. दॅट इज व्हॉट आय वॉन्ट टू शेअर. परफेक्ट. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. अँड दॅट वॉज वन लास्ट नगेट फ्रॉम अधुनिका फॉर यू. तर पुन्हा एकदा TGV मराठी मध्ये आम्हाला ऐकल्याबद्दल, हा एपिसोड बघितल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया नेक्स्ट एपिसोडमध्ये. थँक्यू सो मच. नमस्कार. धन्यवाद.